जर तुमच्या कापूस पिकाचं जे खोड आहे तर ते असं लालसर पडलेलं असेल, पानं पिवळसर झालेली असेल, तर काय प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला समजत नाही. मित्रांनो, होतं काय, सुरुवातीला आपल्या कापूस पिकाला जे काही नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे जे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत, आता खत तर टाकलेलं आहे आपण, हे पहा इथं खत पण टाकलेलं आहे शेतकऱ्यांनी, परंतु हा जो प्रॉब्लेम आहे तर हा कापूस पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ही जी टाकलेली खतं असतात तर ते आपल्या पिकाला लागू होण्यासाठी 25 ते 30 दिवसाच्या आसपासचा कालावधी जातो. परंतु सुरुवातीच्या काळात आपल्या कापूस पिकाला जे काही खत आहे तर ते न भेटल्यामुळं, अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं असा लालसर पिवळसरपणा आपल्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळू शकतो. तर याच्यावर उपाययोजना तुम्ही काय करू शकता, जी खतं आहेत तर ती टाकल्यानंतर 25-30 दिवसाच्या आसपास ॲटोमॅटिक तुमचा प्लॉट जो आहे तर तो सुधारणार आहे, हिरवागार होणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला फवारणी नाही केली, काही नाही केलं तरी चालेल. परंतु जर तुम्हाला याच्यावरती उपाय जर हवा असेल तर तुम्ही 3-19-19 या नावाचं जे विद्राव्य खत येतं तर त्याची फवारणी करू शकता 100 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. किंवा मित्रांनो, तुमचं ड्रीप व्यवस्थापन असेल तर तुम्ही ड्रीपद्वारे 3-19-19 या विद्राव्य खताचा 4 किलो प्रति एकरासाठी वापर करा. हा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह होईल. धन्यवाद.